गुड मॉर्निंग, सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. आपण उपयोगितेचे विश्लेषण नावाचं आपलं अर्थशास्त्राचं प्रकरण समजून घेतो आहोत आणि ते समजून घेताना आपण त्याची प्रस्तावना, त्याच्यानंतर उपयोगितेची संकल्पना आणि उपयोगितेची संकल्पना घेतल्यानंतर उपयोगितेची काल वैशिष्ट्य झाली होती. पहिल्या दिवशी 4 झाली आणि दुसऱ्या दिवशी इतर सर्व झाली. त्याच्यातली 2 सुटली होती, ती आपण धावता आढावा त्यांचा घेऊ आणि त्याच्यानंतर आपण उपयोगितेचे प्रकार समजून घेऊ. आज आपण थोडीशी पद्धत बदलवलेली आहे. 2 दिवस आपण ब्लॅकबोर्डवर याचा वापर करून आपण आपल्या रुटीन पद्धतीनुसार घेतला. आज आपण थोडं आपल्या स्मार्ट बोर्डवर, शाळेत असणाऱ्या स्मार्ट बोर्डवर आज PPTच्या माध्यमातून ह्या गोष्टी सर्व समजून घेतो. उपयोगितेची वैशिष्ट्ये समजून घेतली होती आपण. उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. उपयोगिता ही काळ सापेक्ष, स्थळ सापेक्ष असते असे आपण समजून घेतलं होतं. त्याच्यानंतर उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना, ही आपण भूमिका समजून घेतली होती. उपयोगिता तटस्थ असते, ही भूमिका आपण समजून घेतली. उपयोगिता आणि उपयुक्तता याच्यामध्ये फरक आहे. उपयोगिता म्हणजे तुम्हाला त्या दिवशी म्हटलं होतं का उपयोगितेची व्याख्या पाठ झाली पाहिजे, कारण ती उपयोगितेची व्याख्या माझ्याच तोंडातून एवढे वेळा गेली आहे का तुम्हाला आतापर्यंत ती पाठ व्हायला पाहिजे. मानवाची गरज भागविण्याची क्षमता किंवा शक्ती ज्या वस्तू व सेवांमध्ये असते तिला उपयोगिता असे म्हणतात. आणि उपयुक्तता म्हणजे काय, तर उपयुक्तता म्हणजे ग्राहकाचं हित किंवा मानवाचं हित ज्या वस्तू व सेवांमधून साधलं जाते त्याला म्हणतात उपयुक्तता. आणि म्हणून उपयोगिता आणि उपयुक्तता ह्या 2 भिन्न संकल्पना आहेत. त्याच्यानंतर आपण 5वा प्रकार पाचवा वैशिष्ट्य समजून घेतला होता आणि तो होता उपयोगिता आणि आनंद याच्यामध्ये फरक आहे. आनंद म्हणजे सुख आणि उपयोगिता म्हणजे गरज भागवण्याची शक्ती. म्हणजे एखाद्या माणसाला जर आजारी आहे तर आजारी माणसाला आजार बरा होण्यासाठी इंजेक्शन दिली गेली असेल या कडू औषधी दिली गेली असेल तर त्याच्यामध्ये उपयोगिता आहे, पण त्याच्यामुळे त्याला आनंद होतोच असे मात्र म्हणता येत नाही. 6वा पॉईंट होता उपयोगिता व समाधान यात फरक आहे. उपयोगिता व समाधान यात फरक आहे. उपयोगिता म्हणजे मानवाची गरज भागवण्याच्या वस्तूच्या अंगी असणारी क्षमता, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर समाधान म्हणजे जो हा वस्तू उपभोगल्यानंतर जी समाधानाची जाणीव होते, सुखाची जी काही थोडीफार जाणीव होते त्याला म्हणतात समाधान. आणि दुसऱ्या पद्धतीने जर समजून घ्यायचं झालं तर उपयोगितेचा संबंध हा वस्तूशी संबंधित आहे. मग दूध असो, दारू असो, गांजा असो, अफीम असो, सिगारेट असो, अन्नधान्य असो, अन्न वस्त्र निवाऱ्याच्या गरजा असो, या सर्व वस्तूंशी संबंधित उपयोगिता आहे. आणि समाधान नावाची जी संकल्पना आहे, हे समाधान हे उपभोग घेणाऱ्या व्यक्तीशी संबंधित आहे. दोनही भाग थोडंसं समजून घ्या. मी काय म्हणतो, उपयोगितेची संकल्पना ही वस्तूशी संबंधित आहे. दिसून राहिला, लक्षात येऊन राहिला मी काय म्हणतो आहो. उपयोगिता ही संकल्पना वस्तूशी संबंधित आहे. वस्तूत सेवेत असणारी गरज भागवण्याची क्षमता. आणि समाधान नावाची संकल्पना ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. आणि ती कोणाशी संबंधित आहे, तर ते उपभोग घेणाऱ्या व्यक्तीशी संबंधित आहे. ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. कारण प्रत्येक माणूस वेगळा, त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या, स्वभाव गुणधर्म वेगळे आणि त्यामुळे ही त्या व्यक्तीशी संबंधित आहे. म्हणून समाधान आणि उपयोगिता ह्या 2 भिन्न संकल्पना आहेत. समाधान हे उपभोग घेणाऱ्या व्यक्तीशी संबंधित आहे. उपयोगिता ही अपेक्षित समाधान असते. उपयोगिता ही अपेक्षित समाधान असते. म्हणजे वस्तू उपभोग घेतल्यानंतर आपण ती घेणार आहोत, हा समाधानाची पातळी असते. तर समाधान ही प्रत्यक्ष अनुभूती असते. वस्तू सेवन केल्यानंतर जी जाणीव होते, जी अनुभूती येते, ती ही समाधान नावाची संकल्पना आहे. आणि इथं समाधान प्राप्त झाला का, तर नाही, अपेक्षा आहे ती वस्तू घेतल्यानंतर, म्हणून हिला उपयोगिता म्हणतात. आणि समाधानाची दुसरी बाजू कोणती, तर याच्यात प्रत्यक्ष अनुभूती येते. ती घेतल्यानंतर उपभोक्ता जेव्हा ती वस्तू ग्रहण करतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष अनुभूती येते. आणि उपभोग घेण्याच्या आधीची अवस्था ही उपयोगितेची आहे आणि वस्तू उपभोगल्यानंतरची स्थिती ही समाधानाची आहे. हा पॉईंट थोडंसं समजून घ्याल. मी या सर्व गोष्टींमध्ये नोट्स पण तुम्हाला लिहिलेली आहे.
तुम्हाला इतरत्र कुठेही भटकण्याची, कुठेही जाण्याची, कुठूनही काही करण्याची गरज नाही. आपण शिकून घेताना प्रत्येक बारीक सारीक गोष्टी घेणार आहोत. एवढंच नाही तर हा जो बदललेला पॅटर्न आहे अभ्यासक्रमाचा आणि परीक्षेचा, त्याच्यावर सुद्धा आपण ह्या थोड्या थोड्या चर्चा करत जाणार आहोत. कारण अतिशय सूक्ष्म पद्धतीनं परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून प्रत्येक वाक्य मी तुमच्यासमोर ठेवतो आहो का या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या विचार क्षमतांना, विचारांना चालना द्या. थोडं मनन करा, थोडं चिंतन करा, तुम्हाला त्याची पटकन उत्तरं मिळतील. जसं आता हा वाक्य पहा किती महत्त्वाचं आहे. समाधान ही उपभोगण्याआधीची स्थिती आणि उपभोगण्यानंतरच्या स्थितीमधला भेद दिलेला आहे. उपयोगिता म्हणजे काय तर उपभोग घेण्याच्या आधीची स्थिती म्हणजे उपयोगिता. ती वस्तू आहे, तिच्यापासून मला उपयोगिता मिळणार आहे कारण ती माझी गरज पूर्ण करणार. म्हणजे उपभोग घेण्याच्या अगोदरची स्थिती म्हणजे उपयोगिता, तर वस्तू उपभोगल्यानंतरची स्थिती म्हणजे समाधान. वस्तू उपभोगल्यानंतरची स्थिती म्हणजे समाधान. म्हणजे जसा आपण एक विचार करू, प्रश्न असा विचारला आहे की श्यामने त्याच्याजवळ असणारा चॉकलेट खाल्ला आणि समोर ब्रॅकेट दिला आहे आणि जोड्या लावा आहे, त्याच्यात विचारले आहे उपयोगिता आहे, समाधान आहे, काळ उपयोगिता असेल, व्यक्तिनिष्ठ उपयोगिता असेल, असे आपल्याला पॉईंट दिले आहे. आणि विचारला काय आहे की श्यामने चॉकलेट खाल्ला आणि तो चांगला वाटला. श्यामने चॉकलेट खाल्ला आणि तो त्याला चांगला वाटला. आता याच्यामध्ये जर रिकामी जागा दिली आहे तर तिथं काय येईल तर तिथं समाधान जर असेल तर समाधानाची संकल्पना येईल, आनंद असेल तर आनंदाची. दोनही गोष्टी एकत्र देणार नाही. समाधान दिला असेल तर याचा उत्तर श्यामने चॉकलेट खाल्ला आणि त्यास चांगले वाटले असा जर असेल तर त्याला त्याच्यामुळे समाधान झाला. श्यामने वस्तूचा उपभोग घेतला आणि त्याची स्थिती बदलली का तर त्याला चांगलं वाटलं, म्हणजे त्याला समाधान झालेलं आहे. तर अशा पद्धतीची प्रश्नांची संकल्पना तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये, या वर्षीच्या परीक्षांमध्ये दिसणार आहे. म्हणून प्रत्येक वस्तू पाहताना सूक्ष्म पद्धतीनं पाहणं ही आता आपल्या 12व्या वर्गातील विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे. अर्थशास्त्र समजून घेताना, शिकून घेताना सूक्ष्मातिसूक्ष्म समजून घेत जर आपण गेलो तर आपल्याला परीक्षेमध्ये यत्किंचितही प्रॉब्लेम येणार नाही, अडचण निर्माण होणार नाही. आणि त्याच्यासाठी तर आपण आहोत, सॉल्व करणारच आहोत आपण. आणि त्याच्याबाबत पण तुम्ही ही सूक्ष्म गोष्ट प्रत्येक व्हिडिओ बघताना काळजीपूर्वक बघा. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी जी मी बोलताना जेव्हा हे रेस देऊन त्या गोष्टीवर बोलतो, ती वाक्य तुम्ही समजून घेताना आपल्या बुकामध्ये वेगळी काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जर तशा पद्धतीची जर प्रश्न आली तर तुम्हाला सोडवताना सोपी होईल. त्याच्यानंतर उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, ती आपण डिस्कस केली होती. काही अमूर्त संकल्पना आहे आणि अदृश्य संकल्पना आहे. का? कारण ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि मन तर दिसत नाही, है ना. आपण जो अभ्यास करतो सामाजिक शास्त्राचा अभ्यास, ज्याच्यामध्ये मनुष्याचा अभ्यास करतो, तर ही समजून घेताना मनुष्याचा स्वभाव, गुणधर्म, मनुष्याच्या आवडीनिवडी ह्या मानसशास्त्रीय संकल्पना आहेत. आणि मानसशास्त्रीय संकल्पना ही अदृश्य आहे, अमूर्त संकल्पना आहे आणि त्यामुळे संख्यात्मक किंवा आकडेवारीत तिचं मापन करणं शक्य होत नाही. तिचा आकडे जसं मी काल तो समजावून सांगताना म्हटलं होतं, एखाद्याने पहिली पोळी खाल्ली 25 मात्रा उपयोगिता मिळाली, दुसरी खाल्ली 20 मात्रा मिळाली, तिसरी खाल्ली 15 मिळाली, चौथी खाल्ली 10 मिळाली, पाचवी खाल्ली 5 मिळाली, 6वी खाल्ली 0 मिळाली. हे जेव्हा आपण म्हणतो म्हणजे पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर जर 7वी खाल्ली असेल तर -5 होतं. त्याची जर रचना पाहिली तर 25, 20, 15, 10, 5 ही धनात्मक आली. मग काय झाली? 0 झाली आणि मग -5 झाली, म्हणजे ऋणात्मक झाली. म्हणजे उपयोगिता
ही धनात्मकही असू शकते, उपयोगिता ही शून्यात्मक असू शकते आणि उपयोगिता ही ऋणात्मक असू शकते. पुन्हा एक वेळ समजून घ्या. उपयोगिता ही धनात्मक असू शकते, उपयोगिता ही शून्य असू शकते आणि उपयोगिता ही ऋणात्मक असू शकते. त्याला समजून, ऋणात्मक म्हणजे कशी, समजा एखाद्याने समजा बुंदीचे लाडू बनवले, आता दिवाळीचं सीजन आहे ना, बुंदीचे लाडू बनवले, बुंदीचे लाडू खाण्याचा आग्रह सुरू झाला. मग तुम्ही म्हणल्या मी किती खातो, मी एवढे खातो, मी तेवढे खातो. मग तुम्हाला खूप भूक लागली आहे. मग भूक लागली आहे तर पहिला नग सेवन केला, 25 मात्रा उपयोगिता मिळाली. दुसरा नग सेवन केला, 20 मात्रा उपयोगिता मिळाली. तिसरा नग सेवन केला, 15 मात्रा उपयोगिता मिळाली. चौथा नग सेवन केला, 10 मात्रा उपयोगिता मिळाली. पाचवा नग सेवन केला, 5 मात्रा उपयोगिता मिळाली. सहावा नग सेवन केला, 0 मात्रा उपयोगिता मिळाली. आणि सातवा नग सेवन केला म्हणजे 0 मात्रा मिळाली. याचा अर्थ काय झाला, पोट पूर्णता भरलेला आहे. आता एकही गोष्ट सेवन करता येत नाही, कारण पोट अगदी फुल भरला आहे. आणि अशा परिस्थितीत जर एखाद्यानं आग्रह केला, हो घ्या ना एक लाडू, का फरक पडते, वाढणारा नवीन आला असेल एखादा, मग आग्रह होतो ना पंक्तीमध्ये, आणि मग त्यानं म्हटलं की घ्या ना एक लाडू, आणि एक लाडू जो जास्तीचा घेतला आणि जो पोटाच्या वरती झाला असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा जेवढं खाल्लं तेवढं उलटी वाटे बाहेर काढणं म्हणजे उपयोगिता ही ऋणात्मक होणं. म्हणजे अर्थ समजून घेताना कसा झाला, उपयोगिता ही धनात्मक आहे, उपयोगिता ही शून्यात्मक आहे, शून्य होते. आणि उपयोगिता ही उलटी झाल्यावर, जो उदाहरण मी समजावून सांगून राहिलो, ती उलटी झाली म्हणजे उपयोगिता ऋणात्मकही होते. आणि ऋणात्मक उपयोगिता होणे म्हणजे नकारात्मक उपयोगिता होणे. ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, आकडेवारीत मोजदात होत नाही. पण उपयोगितेचा जो संदर्भ लावला जातो तो धनात्मक, शून्य आणि ऋणात्मक जाणवतो. आता उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. ती काल मी तुम्हाला सांगितलं, जेवढी उपयोगिता, जेवढी गरज जास्त तीव्र तेवढी उपयोगिता जास्त. टी व्ही घेण्याची गरज जर जास्त तीव्र असेल तर टी व्हीमध्ये उपयोगिता जास्त आहे. भूक लागल्यानंतर अन्नामध्ये उपयोगिता जास्त आहे. बिमार असेल तर औषधामध्ये उपयोगिता जास्त आहे. बिमार मनुष्याच्या समोर 5 पंक्वांनाचा ताट जरी भरून ठेवला तर फायदा का, कारण त्याला गरज कशाची आहे, औषधाची. म्हणजे गरजेच्या तीव्रतेवर उपयोगिता अवलंबून असते, गरजेच्या तीव्रतेवर उपयोगिता अवलंबून असते. राहील लक्षात. म्हणजे हा आठवा प्रकार झाला. आणि शेवटी काल 2 वैशिष्ट्य उरली होती. ती 2 वैशिष्ट्ये म्हणजे उपयोगिता ही बहुपर्यायी आहे. आता उपयोगिता म्हणजे पुन्हा तेच पाठ झाली असेल, तुम्ही सांगून द्या मी सांगण्यापेक्षा, कारण आतापर्यंत 50-60 वेळा तर व्याख्या झालीच झाली, बरोबर. आता उपयोगिता म्हणजे मानवी गरज भागविण्याची शक्ती होय, बरोबर ना, एक्झॅक्टली. बहुपर्यायी आहे म्हणजे एका वस्तूचे विविध हेतू साध्य होतात. उदाहरणार्थ, विजेचा वापर एकाच वेळी केला तर विविध हेतू साध्य होतात. अनेक ठिकाणी वीज वापरली जाते, अनेक गोष्टींसाठी वापरली जाते, म्हणून उपयोगिता जी आहे ही बहुपर्यायी आहे. आणि शेवटचा भाग, उपयोगिता ही मागणीचा आधार आहे. उपयोगिता त्याच वस्तूंपासून मिळते आणि आपण त्याच वस्तूंची मागणी करतो ज्याच्यामध्ये उपयोगिता आहे, ज्या गरजेच्या आहे. आणि म्हणून वस्तूची मागणी करण्यासाठी उपयोगिता हा पाया आहे. कारण उपयोगिता असलेल्या वस्तूंचीच मागणी आपण करतो, सडलेल्या वस्तूंची, या निरुपयोगी वस्तूंची मागणी करत नाही. का नाही करत? कारण त्या वस्तूंमध्ये आपल्याला उपयोगिता लाभत नाही, सापडत नाही, प्राप्त होत नाही. दूध नासला असेल, भाजीपाला सडलेला असतील, फळं गललेली असतील, तर या वस्तूची आपल्याला गरज नाही,
कारण त्याच्यापासून उपयोगिता मिळत नाही. म्हणजे आपण त्याच वस्तूचा आधार घेतो ज्या गोष्टीसाठी त्या वस्तूंमध्ये उपयोगिता आहे.